आज आपण चॅप्टर नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंटचा क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व करणार आहे. एक्सरसाइजमधला हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे, राईट. तर अगोदर मी तुम्हाला काही ॲडजस्टमेंट सांगतो. त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स तुम्ही लिहून घ्या. म्हणजे काय होईल, तर जेव्हा तुम्ही सोल्युशन करशाल त्यावेळेस तुम्हाला त्याची अडचण येणार नाही. आणि हे लक्षात ठेवायचं, जे पण मी तुम्हाला ॲडजस्टमेंटचे इफेक्ट सांगतो आहे ना, हे इफेक्ट लिहून पण घ्यायचे आणि प्लस काय करायचं, लक्षात बी ठेवायचे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम पहिले तुम्हाला करायचं आहे, राईट. पहिली ॲडजस्टमेंट बघा बाळांनो, आपल्याला काय दिलेली आहे. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तिथं तुम्हाला एक डेट दिलेली बाळांनो, 31 मार्च 2019. आणि इथं पण आपण जे अकाउंट बनवलेलं आहे इथं पण तीच डेट आहे, राईट ना. तर ही जी डेट असते सांगू शकता कोणती डेट आहे, राईट. म्हणजे आपण याला क्लोजिंग डेट म्हणून ओळखतो, राईट ना. ही कोणती डेट आहे, क्लोजिंग डेट. आणि ह्या डेटचा जो स्टॉक असणार आहे त्या स्टॉकला आपण काय म्हणणार आहे मग, क्लोजिंग स्टॉक, बरोबर आहे. आता जेव्हा पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट दिसेल, दोन इफेक्ट करायचे. किती इफेक्ट, दोन. पहिला इफेक्ट तुम्ही घेणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे आपण वरती बनवलेलं, याच्या ह्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट लिहायचा. आणि दुसरा ॲसेट साईडला, कुठे लिहिणार, ॲसेट साईड. चालेल. चला सेकंड ॲडजस्टमेंट बघा. अनइन्श्युअर गुड्स वर्थ ₹8,000 वर स्टोलन. स्टोलनचा अर्थ सांगा बरं मला, चोरी गेल्या. व्हेरी गुड. आता इन्शुरन्स न काढलेल्या गुड्स आहे हे लक्षात ठेवा बरं का. त्याला काय म्हटलेलं आहे, अनइन्श्युअर्ड गुड्स. अनइन्श्युअर्ड गुड्स, ज्यांचं इन्शुरन्स काढलं नाही. मग आता इन्शुरन्सच काढलं नाही तर कोणी आपल्याला भरपाई करून देणार आहे त्याची, नाही. तर जेवढ्या पण गुड्स चोरीला गेले ते कम्प्लिटली आपला काय असणार आहे, लॉस. कम्प्लिटली काय असणार आहे, लॉस. मग ह्या टाईपची ॲडजस्टमेंट जेव्हा पण तुम्हाला असं दिसणार अनइन्श्युअर गुड्स, ओके, ते स्टोलन पण असू शकतं किंवा थेफ्ट पण शब्द येतो किंवा फायर पण येऊ शकतं, वेगवेगळे कारण असू शकतात. तर जेव्हा पण तुम्हाला असं दिसणार तुम्ही काय करणार, दोन इफेक्ट करणार याचे पण. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, जेवढी अमाऊंट दिलेली तेवढ्याचा. आणि दुसरा इफेक्ट आपण घेणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिट आणि सेकंड ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. त्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट बघा. क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. RDD म्हणजे सांगा बरं मला, राईट, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. त्याला आपण म्हणतो RDD. ठीक आहे, RDD म्हणतो. RDDचे पर्सेंटेज सांगितलेले आपल्याला किती, 2%. सॉरी 2% आपल्याला काय करायचं आहे, डिडक्ट करायचं आहे फ्रॉम डेटर्स. सो डेटर्स आपल्याला जिथे पण सापडणार आहे बघा, सन्ड्री डेटर्स नावाची आहे सेट आहे का आपल्याकडे, ट्रायल बॅलन्समध्ये चेक करा आहे. हां, त्याला राईट टिक करून घ्या म्हणजे सोपं होऊन जाईल पुढे. त्यावरती 2% आपण काय करणार, लेस करणार. पण डायरेक्ट लेस करायचं नाही कधी पण. जेव्हा पण तुमच्याकडे RDDची ॲडजस्टमेंट येते त्याच्या अगोदर चेक करायचं बॅड डेट कुठं दिलेलं आहे का खालीवरती, राईट ना. तर RDDचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन नाही करायचं, पहिले काय सॉल्व करायचं, बॅड डेट. हां, इफेक्ट मात्र ह्या दोन्ही ॲडजस्टमेंटचे, बॅड डेट पण आणि RDD पण सेमच इफेक्ट होतात. काय इफेक्ट होतात, सेम. कोणती ॲसेट असते ती, डेटर्स. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, राईट. तर एक सोबत आपण ॲडजस्टमेंट नंबर 3 आणि ॲडजस्टमेंट नंबर 4 जी बॅड डेटची ॲडजस्टमेंट आहे तिचे इफेक्ट आपण इथे लिहून घेतलेले आहे. आता वळूया आपण डायरेक्ट ॲडजस्टमेंट नंबर 5 वरती. ठीक आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कोणकोणते एक्सपेन्सेस आउटस्टँडिंगमध्ये, रेंट अँड सॅलरी. तर असे किती पण एक्सपेन्सेस येऊन द्या, मी फक्त तुम्हाला इथे इफेक्ट लिहून देतो बरं का. ही जागा मी रब करणार आहे. आता इथं लिहितो बघ, आउटस्टँडिंग कोणताही एक्सपेन्सेस राहून द्या तुम्ही, कोणताही राहून द्या. याच्यात आपल्याला दिलेलं आहे रेंट आणि सॅलरी. असे कोणतेही येऊन द्या, वेजेस येऊन द्या किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, काही पण येऊन द्या. आपल्याला काय करायचं असतं, जर आउटस्टँडिंग म्हटलेलं आहे म्हणजे द्यायचं बाकी आपलं, तर आपण काय करणार, त्या एक्सपेन्सेसमध्ये प्लस करणार पहिले, राईट. आणि त्यांचा दोघांचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला लिहिणार. कुठे लिहिणार, लायबिलिटी साईडला. ओके, काही अडचण. आता शेवटची ॲडजस्टमेंट ही तुमची फेवरेट ॲडजस्टमेंट असावी मला असं वाटतं.
कारण तुमची कोणाची कधीच चुकली नसेल आतापर्यंत, फक्त कॅल्क्युलेशनमुळे चुकला असेल तर असेल, आता त्याने सांगता येणार, राईट आहे की नाही. तर डेप्रिशिएशन कोणकोणत्या ॲसेटवरती सांगितलं, आणि ह्या ॲडजस्टमेंटमध्ये एक खूप छान गोष्ट त्यांनी दिलेली आहे, बाय. जसं बिल्डिंगचं किती सांगितलेलं आहे, बाय ₹2500 आणि फर्निचरचं आपल्याला दिलेलं आहे बाय ₹1800 किंवा 1800. तर जेव्हा पण तुम्हाला असं ॲडजस्टमेंटमध्ये असं दिसतंय बाय आणि त्याच्यानंतर अमाऊंट दिसते, तर याचा अर्थ आहे का डायरेक्ट एवढंच डेप्रिशिएशन मायनस करायचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात ठेवत चला. ओके, तर इथं आपण काय करतो आहे आता, डायरेक्ट हे जे 2500 आणि 1800 आहे त्यांचा इफेक्ट त्या ॲसेटमधून मायनस करणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेणार. काही अडचण. चला, तर आता आपण ॲडजस्टमेंटचे इफेक्ट लिहून घेतलेले आहे. डायरेक्ट आपण आता सोल्युशनची सुरुवात करणार आहे. अकाउंट कोणकोणते बनवायला सांगितलेले आपल्याला, फायनल अकाउंट बनवायचं आपल्याला डायरेक्ट. तर जेव्हा आपण फायनल अकाउंट बनवायला सांगितलं तर असं ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस कंबाईन बनवायचं. त्यानंतर ही कॅपिटल अकाउंट. 11th आपण कॅपिटल डायरेक्ट लायबिलिटी साईडला लिहायचो. आता मी 12th तुम्हाला काय करतोय, सेपरेट बनवायला शिकवतोय. या चॅप्टरमध्ये तुम्ही इथं जरी बनवलं तरी चालतं, पण जर आतापासूनच आपण ही सवय ठेवली तर पुढचे जे प्रत्येक चॅप्टर जे आहे याच्यानंतरचे, सेकंड चॅप्टर, थर्ड, फोर्थ, त्यामध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट नवीन शिकायची गरज पडणार नाही. या चॅप्टरमध्ये शिकलं तर तिथं ते काम येऊन जाईल. ठीक आहे, चला मग आता मी हे इरेज करून टाकतो, मग सुरू करू आपण क्वेश्चन. फर्स्ट ॲडजस्टमेंट किती व्हॅल्यू दिलेली आहे, 43,000. सांगा इफेक्ट मला. ट्रेडिंगच्या क्रेडिट साइड इथं असं लिहिणार आपण बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 43,000. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल, ॲसेट साइडला क्लोजिंग स्टॉक 43,000. ठीक आहे, काही अडचण नाही. चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट, अनइन्शुअर गुड्स. याचे दोन इफेक्ट काय लिहिले आपण, आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला. अनइन्शुअर गुड्स कितना 8,000 and trading credit by uninsured goods. काही अडचण. चलो नेक्स्ट, RDDची 3 नंबरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला, पण आपण RDD अगोदर नाही करणार, पहिले काय करणार, बॅड डेट. तर बॅड डेटची ॲडजस्टमेंट दिलेली आहे, मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट अँड नॉट पे हीज डेप्ट ऑफ ₹500. सो पाटीलकडे आपले काय ₹500 होते, पण त्यांनी काय ते इन्सॉल्वंट झाल्यामुळे त्याच्याकडे आता पैसे नाही आणि तो आपले पैसे देत नाही, तर ते बुडालेच. मग आता तर सगळ्यात पहिले सन्ड्री डेटर्स नावाची ॲसेट बघा आपल्याकडे दिलेली, त्याला टिक करून घ्या. किती दिलेले बाळांना सांगा बरं. 8,700. ओके, फर्स्ट काय करणार मी याच्यातून, बॅड डेप. जी मला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली ती बॅड डेप. ॲडजस्टमेंटमध्ये जी बॅड डेप दिलेली असते त्याला न्यू बॅड डेप म्हणतो आपण. कोणती बॅड डेप म्हणणार, न्यू. तर ती मायनस केली, किती दिलेली आहे 500. मायनस करून घ्या, किती आता 28,200. करेक्ट आहे. या 500चा सेकंड इफेक्ट कुठे येतो सांगू शकता का तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस च्या डेबिटला 2. एकदा चेक करून घ्या, आपल्याकडे ओल्ड बॅड डेप दिलेली ट्रायल बॅलन्समध्ये आहे का, तर ओल्ड पहिले लिहून घ्या मग त्यात न्यू ॲड करा. ओल्ड किती सांगा मला, सर 500. 500च आहे. वा वा, सेम सेमच. आणि याच्यातच काय करायचं, जी नवीन बॅड डेप आत्ता आपण मायनस केली ती प्लस करायची 500. अजून राहून द्या, कारण RDD पण आहे आपल्याकडे. 3 नंबरची ॲडजस्टमेंट समजली सगळ्यांना, काही डाऊट. चला पुढे बघा. आता जी 3 नंबर, सॉरी ही 4 नंबर होती राईट ना, 3 नंबर आता RDD सॉल्व करतो आपण. मग RDD इथून काय करणार, सेम मायनस. RDD 2% आहे ना, ही पण RDD न्यू असणार आहे, तर याच्यावर 2% किती आता, एकदम सिंपल आहे बघा. एवढी अमाऊंट आहे, 1 0 कट केलं तर 10% अमाऊंट भेटली, 2 0 कट केलं तर 1%. ही अमाऊंट 1% आहे, तर आपल्याला 1% अँड 1%, त्याचं डबल करा, किती आता 4 6 5 राईट, 564. एवढं मायनस करायचं आहात तुम्हाला, करा मायनस. रिमेनिंग अमाऊंट आपण बाहेर लिहिणार. हां सांगा, 27,636. काही अडचण नाही. आता इथून जे आपण मायनस केले त्याला पण घेणार आपण यामध्ये प्लस करून, RDD न्यू राईट. यांची टोटल करा पहिले, टोटल
किती आहेत टोटल सांगा. क्वेश्चन मध्ये ओल्ड आरडीडी पण आहे सर. कुठे आहे? नाही दिलेले. अच्छा एक मिनट, हां मी सेकंड नंबर चेक करत होतो. आहे क्रेडिट साईडला. लास्ट थर्ड नंबर. पण ती जी आर डी डी तिची अमाऊंट किती सांगा मला. 2700. आणि यांची जर टोटल केली तर तेवढी येत आहे का? नाही. त्याच्यापेक्षा जास्त आली पाहिजे. तेव्हा आपण काय करतो मग त्याला इथून मायनस करतो. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट मग ती क्रेडिटला घेऊन टाकू. पहिले याची टोटल किती येत आहे सांगा मला. 1564. करेक्ट आहे का बघा. आणि जर आपली ओल्ड आर डी डी जर ह्या अमाऊंटपेक्षा जास्त असेल मग तिला क्रेडिटला लिहून घ्यायचं. आणि जर कमी असेल तर मायनस करून घ्यायचं. काही अडचण नाही. आणि सर समजा कमी असलं ना आम्ही क्रेडिटला लिहिलं तर काही फरक पडतो का? नाही. ती शेवटी टोटलमधून मायनस होईल. तुमच्यावर आहे. काही अडचण नाही सर. आता आपण डायरेक्ट ॲडजस्टमेंट नंबर 5 का 5 सर. राईट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. पहिलं रेंट. रेंट कुठे आहे तर सांगा बरं बाळा मला. रेंट आपल्याकडे आहे का? रेंट लॉसच्या डेबिटला. हां रेंट किती आहे आपल्याकडे? 1500. 1500. पहिला इथं मी लिहून घेतो ट्रायल बॅलन्सचा रेंट 1500. आणि आपल्याला आता ॲडजस्टमेंटमध्ये जे आउटस्टँडिंग दिलेलं आहे ते काय करणार आपण? प्लस. व्हेरी गुड. कितना? 800. टोटल 2300. राईट. काही अडचण. आणि ह्या 800चा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. लायबिलिटीला एवढी जागा सोडून द्या कारण ह्या अकाउंटमधून जो फायनल बॅलन्स येईल तो आपल्याला इथं लिहावा असतो. ओके इथं लिहिणार आहे आपण. या अकाउंटचा जो फायनल बॅलन्स तो इथं लिहिणार आहे आपण. म्हणून आता खाली लिहू आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असे हेडिंग घेऊ शकता. तुम्ही डायरेक्ट बी लिहू शकता. पहिलं कोणतं आहे? रेंट. आउटस्टँडिंग काय येतं आपल्याकडे? किती आलं ते? 800 ना. ठीक आहे. तसंच दुसरा कोणता पॉईंट आहे त्याच्यात? आउटस्टँडिंग सॅलरीज. ठीक आहे. मग पहिले आपण ट्रायल बॅलन्सची सॅलरी इथं घेऊ. ट्रायल बॅलन्सची सॅलरी किती सांगा? 3800. अमाऊंट व्यवस्थित सांगा फक्त. 3800. आणि याचा आउटस्टँडिंग प्लस करून घ्या आपण. किती आहे? 300. टोटल किती होतं आहे? 4100. चेक करा. 4100. सगळ्यांचं लक्ष आहे ना इकडं. हां याचा सेकंड इफेक्ट 300चा लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरीज 300. यांची पण टोटल करून घ्या. 1100. राईट आहे का? एकदम सिस्टमॅटिक सोल्युशन आहे. बघा डबल एंट्री सिस्टीमने आपण ह्या अकाउंटला सॉल्व करतो. बरोबर आहे. फायनल अकाउंट आपलं डबल एंट्री सिस्टीमवरती आधारित असतं. 11th पण तुम्हाला हे शिकवलं होतं मी. आता 12th पण आपण हे शिकतोय. फक्त काय एक नवीन अकाउंट तुमच्या समोर ओपन झालेलं आहे. कॅपिटल अकाउंट. राईट आहे. चला शेवटची ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएट बिल्डिंग बाय ₹2500. फर्स्ट बिल्डिंग मला सांगा किती आहे बिल्डिंग? 75,000. बरोबर आहे. मायनस होतं का डेप्रिशिएशन इथून? किती आहे डेप्रिशिएशन? 2500. मग रिमेनिंग अमाऊंट सांगा. 72,500. बरोबर आहे ना. आणि दुसरा इफेक्ट कुठे जातो याचा? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तर टू डेप्रिशिएशन ऑन ॲसेट्स. 2 ॲसेट आहे ना आपल्याकडे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहून घेऊ बिल्डिंग 2500. सेकंड काय आता याच्यामध्ये? सेकंड आहे सर फर्निचर. फर्निचरची अमाऊंट सांगा बाळांनो मला. 1,95,800. ओ माय गॉड वेरी बिग अमाउंट. 1,95,800. ओके लेकिन हम नहीं डरते. मायनस करणार आपण यातून. काय मायनस करणार? 1,800 ॲप्रिशिएशन. बरोबर आहे का? ओके डेप्रिशिएशन चला मायनस करा. 1,94,000. अच्छा मला वाटलं तुम्हाला अमाऊंट समजणार नाही यार. हुशार तुम्ही. मला वाटलं येडे चेक काय. ठीक आहे. आता हे जे डेप्रिशिएशन इथून मायनस केलं त्याला पण आपण लिहून घेणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फर्निचर थोडं अक्षर मी छोटं काढतोय कारण पूर्ण अकाउंट बसलं पाहिजे. ओके समजा तुम्हाला समजतं ना पण. 1,800 याची टोटल किती येते? 1 आणि 2 3. 3 आणि 1300. 4,300. सांगा इथपर्यंत काही अडचण नाही सर. ॲडजस्टमेंट संपल्या आपल्या ज्या आपल्याला दिलेल्या होत्या ज्या आपल्याला समजत होत्या आहे की नाही. पण फायनल अकाउंट आहे. सिम्पल चॅप्टर तर नाही. 12 मार्क भेटतात आपल्याला. 12 मार्कसाठी येते. 12 मार्कासाठी विचारलं जाणार चॅप्टर आहे तर मग थोडंसं अवघड काय असणार याच्यामध्ये. तर ट्रायल बॅलन्समध्ये काही असे पॉईंट असतात ज्यांना आपण म्हणतो हिडन ॲडजस्टमेंट किंवा सायलेंट ॲडजस्टमेंट. म्हणजे जे ॲडजस्टमेंट असतात पण तरी देखील कुठे दिलेले असतात? त्या बॉक्समध्ये म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये. तर आता याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले
डेबिट साईडमध्ये एक पॉईंट दिसतोय मला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. सो डेबिट बॅलन्समध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट बॉन्ड दिसतोय तर ती आपली एक ॲसेट आहे, इन्व्हेस्टमेंट असते. तर त्याला तुम्ही म्हणणार ॲसेट आणि ते लिहून घेणार 10%. 10% काय असतं? गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्डवरती जो इंटरेस्ट भेटणार आहे आपल्याला त्याचा रेट असतो. सो 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. किती आहे अमाऊंट त्याची? अमाऊंट आहे सर 40,000. 40,000. ठीक आहे. डेट दिलेली का ते कधी परचेस केलेले वगैरे वगैरे? 1 ऑक्टोबर 2018. 18. तर आता सिम्पल काम आहे बघा. सगळ्यात पहिले तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. डेट समजली तुम्हाला? येस सर. 1 ऑक्टोबर ते 31 मार्च. किती महिने होणार? 6 months. 6 मंथ. 6 महिन्याचा इंटरेस्ट काढायचा आपल्याला. आणि याचा जो इंटरेस्ट आहे तो आपल्यासाठी इन्कम असेल का एक्सपेन्सेस? तो आपल्यासाठी सर एक इन्कम म्हणून ट्रीट केला जातो. राईट. बिकॉज ही एक ॲसेट आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंटवरती जो इंटरेस्ट असतो तो आपल्यासाठी इन्कम असतो, आपल्याला भेटतो. तो आपल्याला द्यायची गरज नसते. म्हणजे गव्हर्नमेंटचे तुम्ही बॉन्ड खरेदी केले, गव्हर्नमेंटला तुम्ही 40,000 रुपये दिले आणि इंटरेस्ट पण तुम्हीच देणार का गव्हर्नमेंटला? आता गव्हर्नमेंट आपल्याला देईल ना, आपले पैसे गव्हर्नमेंटकडे आहे. करेक्ट आहे का? येस सर. म्हणून ही एक इन्व्हेस्टमेंट असते. याच्यावरचा इंटरेस्ट आपला इन्कम असतो. 6 महिन्याचा इंटरेस्ट काढायचा आहे. पहिले आपण 10% जर बघितलं तर किती येतं? 4,000. बट 10% पर ॲनम आहे म्हणजे एका वर्षाचं. सो त्याचा हाफ करून घेऊ आपण. किती येतं ते? 6 मंथसाठी 2000. 2,000 करा प्लस 42,000. काही अडचण नाही सर. आणि हे जे इन्कम आपण म्हणजे इंटरेस्ट ॲड केला त्याला आपण शो करणार प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला बाय By इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 2,000. 2000. काही अडचण नाही सर. चला. त्यानंतर अजून एक हिडन ॲडजस्टमेंट यामध्ये मला दिसतं आहे. तुम्हाला दिसली का? कुठे? ॲडव्हर्टाइजमेंट. किती ॲडव्हर्टाइजमेंट? 10,000. 10,000. आणि ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं हे जे 10,000 आहे ते 2 इयर्ससाठी, फॉर 2 इयर्स, 2 वर्षासाठी 10,000. तर तुम्ही बघा तुमच्याकडे कॉमन सेन्स आहे का? एकदा 2 वर्षासाठी जर ते 10,000 म्हणताय, आपल्याला ते इथं इयरली इन्फॉर्मेशन दाखवायची असते म्हणजे एका वर्षाची. तर 2 वर्षासाठी 10,000. तर मला सांगा एका वर्षासाठी किती अमाऊंट असणार आहे? एका वर्षाचे जे 5,000 सर. 5,000. राईट. एका वर्षासाठी किती असणार? 5,000. तर आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे का ॲडव्हर्टाइजमेंटवरती आपल्याकडे 1 वर्षामध्ये फक्त 5,000 रुपये खर्च होत आहे या बिझनेसमध्ये. ठीक आहे. पण ह्या बिझनेसने काय केलं? ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती एक वेगळ्या डेटला केली. कोणत्या डेटला केली ॲडव्हर्टाइजमेंट? जानेवारी 2009. इथून स्टार्ट केलं त्यांनी. म्हणजे ह्या डेटपासून पुढं आता 2 वर्ष. आता ही जी डेट आहे कोणती? 1 जानेवारी 2019 आणि आपली क्लोजिंगची डेट कोणती आहे? 31 मार्च 2009. मार्च 2019. त्या दोन्ही डेटमध्ये जर तुम्ही गॅप बघितलात किती महिन्याचा गॅप येतो आहे? फक्त सर 3 months. 3 मंथचा. म्हणजे ह्या वर्षी जी ॲडव्हर्टाइजमेंट केली ते फक्त 3 महिन्याचं आपल्यासाठी यूजफुल राहिले. बाकीची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरमध्ये काय होणार आहे त्याचा यूज होणार आहे. पण ह्या वर्षी मात्र किती यूज केलं? फक्त आपण ओनली 3 मंथ. म्हणून 3 महिन्याचंच आपण ह्या अकाउंटमध्ये शो करणार. बाकी आपल्यासाठी ॲज अ ॲसेट राहणार. सगळ्याचं सगळा एक्सपेंडिचर राहणार नाही. नॉर्मली ॲडव्हर्टाइजमेंटला आपण एक्सपेंडिचर साईडला काय करतो? शो करतो. बट जी ॲडव्हर्टाइजमेंट आपण यूज केलीच नाही त्या ॲडव्हर्टाइजमेंटला आपण शो करणार नाही म्हणजे ॲसेट साईडला दाखवणार. तर टोटल 10,000 आहे. आता 10,000 आहे किती वर्षाचे आहे? 2 वर्षाचे. आणि एका वर्षाचे किती येत आहे? 5,000. 1 वर्ष म्हणजे किती महिने? 12 months. 12 मंथ. आता आपल्याला त्यापैकी पण या 12 महिन्यापैकी पण फक्त बाहेर किती दाखवायचे? 3 महिने. कारण यूज फक्त 3 महिने झालेले आहे. बाकी सगळं याच्यातलं 1 वर्ष आणि याच्यातले 9 महिने टोटल 21 महिन्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती ॲसेट राहणार आहे आपली. ठीक आहे. तर सांगा मग किती येतं याचं? 3 महिन्यासाठी सर 1250. म्हणजे इंटू याला 3 मंथ अपॉन 12 मंथ बी केलं चालेल किंवा 1/4 बी केलं चालेल. Yes, sir. तर ती अमाऊंट येत आहे 1250. राईट. Yes, sir. त्यांचा जो डिफरन्स आहे 8,757. ही एवढी आपली असणार आहे ॲसेट. याला आपण म्हणणार प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. आणि प्रीपेड आपण शो करतो ॲसेट. ॲसेट साइड. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक्झाममध्ये उलटं काम केलं आहे. जे मी ॲसेटला केलं ना म्हणजे जे इथं केलं ना ते विद्यार्थ्यांनी ॲसेट साईडला दाखवलं म्हणून त्याला त्यांचे मार्क्स भेटणार नाही. ओके. एक्सपेंडिचरला दाखवा आणि तिकडे शो करा.
काही अडचण? नाही सर. चला आता फक्त ट्रान्सफर करायचं, एक 5 मिनटं लागेल आपल्याला टोटल करायला. तर डेबिट साईड पहिले ट्रान्सफर करू, नंतर क्रेडिट. डेबिटमध्ये फर्स्ट पॉईंट प्लांट आहे. प्लांट कुठे येतो प्लांट? ॲसेट साईडला सर. प्लांट अँड मशिनरी 2,80,000. 2,80,000. ओके. नाव नेक्स्ट पॉईंट इज परचेस. बिल्डिंग झालं का आपलं? ओके. Yes, sir. परचेस. परचेस कुठे येतं बाळांनो? ट्रेडिंगच्या डेबिट. ट्रेडिंगच्या डेबिटला एक लाईन सोडून द्यायची कोणासाठी? ओपनिंग नंतर येईल तो पॉईंट, पण सध्या लिहून घेतो मी, नसला तर जाऊन द्या. हां, परचेस. परचेस किती आहे? 85,500. मी मध्येच अमाऊंट लिहित आहे सध्याला, कारण मला रिटर्न पण दिसतं आहे क्रेडिट साईडला. येस सर. तर ते बी लगेच मायनस करून घेऊ ना, चालेल ना? रिटर्न. तुम्हाला समजेल ना? येस सर. रिटर्न 2,000 मायनस केलं तर 83,000 बाहेर. ओके. 85,500 सर. 500 आहे का? ओके. नाही तर बरं झालं, इथंच लक्ष आलं आपलं, नंतर क्वेश्चन आपला चुकला असता. टॅली नसून झाला, एवढा प्रॉब्लेम असतो. बॅड डेट झालं. सेल्स रिटर्न, सेल्समधून मायनस करतो ना आपण. येस सर. मग पहिले सेल्स घेऊ आपण. 1,80,000 सर. 1,80,000, 1,80,000 बरोबर. येस सर. मायनस त्याचं रिटर्न 2,200. 2,200. आय थिंक 1,77,800 असं यायला पाहिजे बघा. येस सर. राईट आहे ना? शिकलो ना मी टोटल करायला. येस सर. ठंकू ठंकू. नेक्स्ट इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग एक्सपेन्सेस, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, लक्षात ठेवा. म्हणून कुठं घेणार त्याला तुम्ही? ट्रेडिंगच्या डेबिटला. इम्पोर्ट ड्युटी कितना है वो? 1,800. 1,800. ओकेच. त्यानंतर लिगल चार्जेस ऑफिशियल एक्सपेन्सेसमध्ये येतं, म्हणून घ्यायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. याला आल्सो तुम्ही म्हणू शकता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके. लीगल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कितना? 2,000. त्यानंतर मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर जी लार्ज अमाऊंटमध्ये इलेक्ट्रिसिटी लागते मोठ्या मोठ्या मशिनरीज वगैरे चालवण्यासाठी, त्याला तुम्ही म्हणतात मोटिव्ह पॉवर. सर इम्पोर्ट ड्युटी म्हणजे काय सांगतो? टॅक्स लागतो आपल्याला, जे आपण गुड्स आपल्या बिझनेसमध्ये आणतोय, समजा कुठून बाहेर देशातून मागवतोय, बाहेर स्टेटमधून मागवतोय, दुसऱ्या स्टेटमधून, त्याच्यावरती जे टॅक्स लागतो त्याला ड्युटी म्हणतात. हां, मोटिव्ह पॉवर 12,000. चला फास्ट सांगा थोडंसं. वेअर हाऊस रेंट कुठं जाणार? वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. वेअर हाऊस रेंट 1,800. इथं दिसतंय का बघा, चेक करा एकदा. नाही, वेअर हाऊस रेंट 1,800. 1,800. आगे बताओ. कैश इन हैंड. कैश इन हैंड एसेट में आता है. कैश इन हैंड कितना? 20,000. 20. त्यानंतर कॅश ॲट बँक 70,000. कॅश ॲट बँक 70. येस सर. त्यानंतर ॲड सॉरी ड्रॉविंग सर. डायरेक्ट ड्रॉविंग आहे. आता ड्रॉविंग घ्यायचं, हे बघा हे नवीन इफेक्ट लिहून घ्या. ड्रॉविंग काय करायचं आता? आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. तुम्ही 11th काय करायचं? कॅपिटलमध्ये मायनस करायचे ना. तर जेवढे पॉईंट आपण 11th मायनस करायचो ते सगळे या अकाउंटमध्ये डेबिट होतात, म्हणजे प्लस करायचे ते क्रेडिट होतात. ड्रॉविंग. अमित भाई कितना आहे? 2,400. आणि नरेंद्र भाई 3,200. नावं थोडेसे मोठ्या लोकांचे दिलेले अकाउंटमध्ये. फर्निचर झालं आपलं. येस सर. बिल्स रिसिवेबल 20,700. BR म्हणतो आपण त्याला. येस सर. कितना? 20,700. 20,700. अँड फ्री होल्ड प्रॉपर्टी अल्सो ॲसेट आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी. हां, फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000. राईट. येस सर. चला क्रेडिट साईड बघा आता. कॅपिटल. अकाउंट. कॅपिटल कुठं जाईल? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. असं लिहायचं त्याला. बाय बॅलन्स BD किती किती आहे? अमित भाई 3,50,000. अँड नरेंद्र भाई 3 लाख. ओकेच. त्यानंतर सेल झालं. बिल्स पेएबल लायबिलिटी. बिल्स पेएबल लायबिलिटी लायबिलिटीला कितना आहे हो? 8,500. 8,500. देन डिस्काउंट विच इज इनकम इनकम. डिस्काउंट कितना है? डिस्काउंट 1,200. 1,200. नेक्स्ट क्रेडिटर्स लायबिलिटी साइड क्रेडिटर्स लायबिलिटी. 38,500. नेक्स्ट बैंक लोन विदाउट रेट ऑफ इंटरेस्ट है ना बैंक लोन. Yes, sir. ठीक है. लायबिलिटी साइड 15,000. 15,000 झालं सर. झालं. काही अडचण? नाईस. एकदम व्यवस्थित. आपल्याला आता काय करायचं आहे? 2 मिनटं लागेल फक्त क्वेश्चनला कंप्लीट करायला. एक एक अकाउंट आपण क्लोज करणार आहे.
इथं मी जी रेश पाडलेली आहे कशासाठी पाडलेली तुम्हाला समजलं पाहिजे का कोणतं अकाउंट कोणता असतं राईट ना. हे जे बिलोवाला आहे ते प्रॉफिट अँड लॉस. इथं आपण आता क्लोज करून घेऊ. तर तुम्ही मला हेल्प केली तर फार चांगली गोष्ट आहे. टोटल 2,28,800 बरोबर आहे. हेच इथं लिहून घेणार कारण क्रेडिट साईड मोठी ना. 2,28,800 त्यामधून हे मायनस करून घेऊ आपण. जे येईल त्याला काय म्हणतो आपण ग्रॉस प्रॉफिट. किती आला ग्रॉस प्रॉफिट 1,31,500. ओके. याच्यात ओपनिंग स्टॉक आपल्याला भेटलाच नाही. नील लिहून घेऊ आपण. नाही बी लिहिलं चालतं इथं पण लिहून घेऊ आपण. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे आपल्याला इथून कुठे घ्यावं लागतं सांगा बरं. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला ही इथं आहे ती क्रेडिट साईड. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,31,500. आता जसं आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं सेम आपल्याला प्रॉफिट अँड लॉस. पहिले चेक करा कोणती साईड मोठी वाटते तुम्हाला. सर क्रेडिट साईड मध्ये क्रेडिटच बरोबर आहे. तर क्रेडिट साईडची टोटल करून घ्या. किती आलं टोटल 1,37,400. 1,37,400 मधून हे सगळे पॉईंट मायनस करून घेऊ. आपल्याला भेटून जाईल नेट प्रॉफिट. ओके. हे मायनस केलं तर किती भेटेल 1,12,086 रुपये. 1,12,086. हा जो आहे हा नेट प्रॉफिट आहे. याला काय म्हणतो आपण नेट प्रॉफिट. द नेट प्रॉफिट आपल्याला जेवढेही पार्टनर आहे त्यांच्यात काय करायचं आहे डिस्ट्रीब्यूट करायचं. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो. इक्वली डिस्ट्रीब्यूट. आता यांच्यामध्ये रेशो आपल्याला काय दिलेलं आहे हाफ हाफ आहे. तर जेवढंही आपलं नेट प्रॉफिट आलं त्याचं हाफ हाफ दोघांना द्यायचं. इथं माझ्याकडे जागा नाही म्हणून मी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला क्रेडिट करतो आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी तर चांगली गोष्ट आहे. नेट प्रॉफिट झाला त्यांचं अकाउंट वाढणार आहे की नाही. येस सर. त्यांना प्रॉफिट भेटतोय म्हणजे त्यांचं कॅपिटल अकाउंट वाढलं पाहिजे नेट प्रॉफिट म्हणून क्रेडिटला दाखवायचं. त्यांच्या टोटल आहे 1,12,086. तर आपण आता याचं काय करू दोन समान भाग करू. चला पटपट सांगा मला. 86 रुपयाचे पहिले दोन भाग करा इक्वल. 86 तुमच्याकडे 86 रुपये आहे दोघात वाटायचे समान समान. 43 रुपये वाटतात तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर आता तुमच्याकडे 12,000 आहे. 6 गौरव तू 43 लक्षात ठेव. 12चे अर्धे अर्धे केले तर 6 आणि 1 लाख आहे. आता 1 लाखचे अर्धे अर्धे करा 50,000. तर 50,000 6,000 आणि 43 करा बेरीज यांची. 56,000 6,043 असं कसं होऊ शकतं 56,043 56,043 राईट आहे की नाही. Yes, sir. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन आहे आपण असं हळूहळू असं सुरू करतोय आपण. हळूहळू डेली जर तुम्ही असं मनातल्या मनात कॅल्क्युलेशन स्टार्ट केले तर तुमचं कॅल्क्युलेशन विदाऊट पेन होईल का नाही होणार. आपण असे किती आपले हजारो क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे ना वर्षभरात. तर तुम्ही फक्त असं विचार करायला सुरुवात करा. एवढं भारी तुमचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग होऊन जाईल का तुमचं जे सोल्युशन आहे ना इतरांचं सोल्युशन 30 मिनिटात सॉल्व्ह होईल तुमचं 10 मिनिटात सॉल्व्ह होईल. आणि होताच प्रॅक्टिकल आहे. चला आता क्लोज करू कॅपिटल अकाउंट. कॅपिटलला एक 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 व्यक्तीचं क्लोज करू आपण. पहिले आनंद भाई राईट आहे. एवढ्या मोठ्या उद्योगपतीचं नाव आलेलं आहे आपल्याकडे. तर क्रेडिट साईडला 3,50,000 आणि हे 50,000 56,043 मोठी साईड ही साईड 6,000 4,03,643 एवढी अमाऊंट येत आहे. काही अडचण. चला त्यानंतर नेक्स्ट आता नरेंद्र भाई आपले PM सर 350 म्हणजे 3,56,043 मायनस किती आपल्याला येत आहे 3,52,843. त्या बॅलन्सला इथून काय करायचं कॅरी डाऊन टू बॅलन्स सीड कॅरी डाऊन. आणि ह्या साईडला जर आलं कोणत्या साईडला डेबिटला तर कुठं लिहिणार लायबिलिटी. आपण त्याची इथं जागा लिहून घेऊ. किती आलं टोटल 8,19,586 एवढीच टोटल आहे. किती मार्क भेटतील आपल्याला परीक्षेमध्ये 12 मार्क. ओके चला इथं मार्क Yes, sir. थँक्यू.